आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी, एनआयएची एक टीम सध्या डोंबिवलीमध्ये दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। लेले, मोने आणि जोशी या कुटुंबांची एनआयए कडनं विचारपूस केली जाणार आहे, चौकशी केली जाणार आहे। दहशतवादी हल्ल्यातल्या मृत्यू प्रकरणी ही चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। हल्ल्याच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं याचा जबाब नोंदवून घेतला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीच्या 3 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। अशोक कांबळे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अशोक, या सगळ्या प्रकरणी आता डोंबिवलीतल्या 3 जणांना आपला जीव गमवावा लागलेला होता। आता एनआयएचं पथक नक्की काय घडलं याचा जबाब नोंदवून घेणार असल्याचं समजतंय। सूत्रांकडून ही माहिती मिळते। अशोक, काय नेमकी अपडेट आहे या संदर्भातली? अजिंक्य, काश्मीरमध्ये जे आतंकवादी हमला झाला त्याच्यामध्ये निष्पाप डोंबिवलीकर हे तिघांचा मृत्यू झाला, त्याची चौकशी करण्यासाठी आज एनआयएची टीम डोंबिवलीमध्ये दाखल झालेली आहे। ही टीम सकाळीच आली होती आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने चौकशी केलेली आहे। चौकशी करता तुम्ही तिथे कधी पोहोचलात आणि तुम्ही तिथे हा प्रकार झाला तर तुम्ही काय करत होता, ते कोण होते, कसे आले, कुणाकुणाला म्हणजे कशा त्यांनी गोळ्या मारल्या, काय विचारपूस केली, त्यांनी ही विचारपूस केली की तुम्ही कुठल्या जातीचे आहात, हिंदू मुसलमान आहे, या सगळ्या गोळ्या घेतल्या, या सगळ्या विचारून घेतलं आणि त्यांनी हे देखील विचारलं की तुम्ही किती तारखेला आलेला आहात, तुम्ही कुठे राहताय हे देखील विचारलेलं आहे त्यांना। आणि एनआयएची टीमने त्यांची ह्या तिन्ही कुटुंबाची चौकशी केलेली आहे आणि ती रवाना झालेली एनआयएची टीम। 10 ते 12 अधिकारी आले होते। ठीक आहे अशोक, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।